नमस्कार, मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही आलेलो धारावी मुंबईमध्ये। चला जाणून घेऊया उमेदवारांची प्रतिक्रिया। माझं नाव जोसेफ मनोहर कोळी। मी शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल घेऊन आज वार्ड क्रमांक 187 मधून उमेदवारी लढत आहे। सर्वात प्रथम म्हणजे मला आमच्या पक्षप्रमुखाला भूमिपुत्राला न्याय दिलाय। गेली 35 वर्षानंतर आम्हाला उमेदवारी दिली आहे आणि या वार्डमध्ये आमच्या मारियम्मा मुत्तुतेवर यांच्या मिसेस आज स्टँडिंग नगरसेवक होत्या रनिंग। या प्रभागाचा महत्वाचा वार्ड म्हणजे आज येणाऱ्या आमच्या धारावरती जो एकदम मोठा प्रश्न आहे की डीआरपीचा हा विषय आहे की असलेल्या या बिल्डिंग डीआरपीने ना ब्लू प्लान बनवलाय ना कुठलाच असा विषय लोकांच्या समोर आणलाय की जेणेकरून लोकांच्या समस्या होतील। लोकांच्या मनात भीती आहे की बाबा आमचं घर कधी जाईल, खालचं अपात्र आहे वरचं पात्र आहे, कसं काय आहे, हवेत घर बनतं का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। सगळ्यांना त्यांनी सर्वे केलेत, 3ऱ्या माळ्यापर्यंत सर्वे केलेत। आज धारावीमध्ये सुईपासून तर ऑपरेशनच्या धाग्यापर्यंत सगळ्या गोष्टी बनतायत। मग या इंडस्ट्रीला कुठे ठेवणार? आमच्याकडे पापड लाटले, त्या पापड लाटणाऱ्यांना कुठे ठेवणार? माझे आज सगळे आज इथे तामिळ बांधव, कोळी समाज आहे, तामिळ बांधव, गुजराती समाज आहे, जैन समाज आहे, डोर समाज आहे, सगळ्या जातीचे आणि सर्वात मोठा मुस्लिम समाज आहे जो सर्वात जास्त प्रेम करणारा, जो आज कोविड मध्ये त्यांनी सर्वात लोकांना जास्त सगळ्यांना राशन दिलं होतं असा असलेला आमचा कोळी समाज। नगरसेवाचं काम म्हणजे नळ पाणी, स्वच्छ पाणी, गटार साफ स्वच्छ हे काम आहे। पण आज आमच्यावरती धारावीवरती अशी एक काळाची घटना आहे की बाबा आलेला जो डीआरपीचा विषय अदानी, आज जर मुंबईमध्ये पाहाल तुम्ही सगळीकडे अदानी सगळीकडे अदानी। आज आमच्या सगळ्या धारावीकरांनी ही असलेली जमीन त्याच्यात वडलोपर्जीपासून त्याच्यात सतत भरणी डोक्यावर आणून टाकून आज ती जी सोन्याचं अंड देणारी कोंबडी बनवली आणि आज याच्यावरती हे आमच्या अदानी डीआरपीचा डोळा आहे। तुम्ही लोकांसमोर या, आम्ही डेव्हलपमेंटला विरोध करत नाही, डेव्हलपमेंट हे लोकांना पाहिजे, पण तुम्ही धारावीकरांना धारावीत घर द्या। आज माझ्या शताब्दी नगर शाहू नगरवाल्यांना 12 बिल्डिंगला नोटीस देतात, अरे ते प्रकल्पग्रस्त आहेत, प्रकल्पग्रस्ताला कुठलाही जीआर नाही की पुन्हा त्यांचं कुठेतरी त्यांना प्रकल्प नेऊन कुठेतरी बसवायचं। तुम्ही धारावीत डिक्लेअर करा की कुठे घर देणार आहात, धारावीकरांना धारावीतच घर मिळालं पाहिजे, हा आमचा विषय। आणि हा धारावीकरांचा असलेला प्रश्न ही विडा मी आज उचललेली आहे आणि धारावीकरांना आज सांगतो, सगळ्यांना असा प्रश्न देतो की तुम्ही येणाऱ्या 16 तारखेला बघाल हा उद्धव साहेबांचा गोळा असेल, हा मशालीचा गोळा प्रचंड लोकांचा असलेला प्रतिसाद, मुस्लिम समाजाचा असलेला प्रतिसाद की भाई आम्ही तुम्हाला ओळखत नाही, उद्धव साहेबांना ओळखतो, मशालीला ओळखतो, आम्ही उद्धव साहेबांना वोट देणार, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना वोट देणार, कारण आमचे उद्धव साहेब कुठेही कचले नाही, कारण त्यांनी कोविडच्या समस्याला एवढा उत्तर धारावी पॅटर्न सगळ्यांना वाटलं होतं की कोविड मध्ये धारावी संपणार आहे, पण धारावीने करून दाखवलं। आणि याचं सगळ्यात मोठं श्रेय आमच्या उद्धव साहेबांना की त्यांनी हे करून दाखवलं। 500 स्क्वेअर फूटचं घर मोफत होतं, असेसमेंट टॅक्स त्यांना लागत नव्हता। आज या सरकारने तेही टॅक्स लावला। आज आमचा वचननामा येतोय, या वचननाम्याला तुम्ही खरोखर बघाल की आम्ही 700 स्क्वेअर फूटला मोफत राहण्यासाठी असेसमेंट टॅक्स त्याला माफ आहे असेसमेंट, आणि 1500 रुपये आम्ही सगळ्या महिलांना, ज्या कष्टकरी महिला धारावीत त्या भांडी धुतात घरी जाऊन, त्या सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। हाच विडा मी घेऊन माझ्या धारावीकरांना येणाऱ्या 16 तारखेला मी निवडून येणार आणि धारावीकरांना न्याय दिल्याशिवाय मी राहणार ना। मी सगळ्यांचा जय हिंद। अरे आवाज कुणाचा? उद्धव साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो, राज साहेब आगे बढ़ो।